संथ परंपरेने ज्या ओम भवती या पक्षाचे रक्षण केले तोच वारसा पुढे चालू राहावा यासाठी श्रोत्याला उपासनेची मुख्य दिशा प्राप्त होऊन श्रवणाची झोळी खांद्याला अडकवून त्याने मरेपर्यंत ज्ञान वैराग्य सामर्थ्याची भिक्षा मागितली पाहिजे. तसेच त्याला स्वधर्म स्वदेश स्वदेव यांची ओळख होऊन प्रयत्न प्रबोध प्रचिती या त्रिवेणी संगमावर नित्यस्नान घडले पाहिजे. स्वधर्म म्हणजे मानवधर्म. ज्या धर्मामुळे नाती ओळखून वर्तन करायला मनुष्य शिकेल त्याची नाती गोत्यात येणार नाहीत, कारण परस्त्री माता भगिनी समान ही खूणगाठ मनात ठेवून तो वागेल अशी शिकवण ज्यात आहे तो स्वधर्म. इतर प्राण्यांमध्ये या नात्यांचा मागमूस नाही, कारण त्यांना तेवढा विवेक व वैखरी दिलेली नाही. मात्र या अमूल्य देणग्या परमेश्वराने मनुष्याला दिलेल्या आहेत. म्हणजेच पशु समान वर्तन करायची मोकळीक मनुष्याला ठेवलीच नाही. म्हणून उपासनेला दृढ चालवून भूदेव संत यांना नम्र होऊन सत्कर्मात वय घालवीत असता सर्वांमुखी मंगल बोलवायची उत्तम शिकवण ज्यात आहे तोच स्वधर्म स्वधर्म स्वधर्म. आता स्वदेश व स्वदेव म्हणजे काय? स्वदेश म्हणजे नाना सुकृतांचे फळ, तो हा नरदेहची केवळ. हा देह स्वतः परमेश्वराने मातेच्या उदरात घडविला. मात्र जन्म झाल्यानंतर कुडी वाढे कुबुद्धी वाढे या नियमाने हळूहळू त्यात काम क्रोध लोभ मदमत्सर दंभ संशय चिंता या 8 विषयांचा म्हणजेच विकारांचा प्रवेश झाला. याचा अर्थ नंतर ज्यांचे आगमन झाले ते हे विषय देहात उपरे म्हणजेच परकी आहेत, कारण हे घर म्हणजेच देह बांधून झाल्यानंतर घरात नळ वीज फर्निचर अशा सर्व सुखसोयी आल्यानंतर जे राहायला आले ते विषय. या स्वदेशाचे म्हणजेच देहाचे स्वातंत्र्य घालवून त्यास परतंत्र करतात, देहाचा ताबा घेतात व देह प्रपंच बिघडवून कुकर्माकडे प्रवृत्त करून स्वचक्र परचक्र यात अडकून इथले वैभव सुबत्ता शांती समाधान नष्ट करून पुण्याईचा क्षय करतात आणि मनुष्याला 84 लक्ष योनीच्या फेऱ्यात अडकवून कायम पारतंत्र्यात ठेवतात. या गोष्टीचा विचार करायला आज कुणाला वेळ नाही, कारण मायादेवीच्या धांदली सूक्ष्मी कोण मन घाली. मायादेवीच्या धांदली सूक्ष्मी कोण मन घाली या धोक्यातून सुटायचे असेल तर समर्थांनी एकच उपाय सुचविला आहे. देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थची गेले नाना आघाते मृत्यूपंथे. हा परलाभ प्राप्त होण्यासाठी स्वदेवाचे म्हणजे अंतरीच्या आत्मारामाचे अधिष्ठान हवे. अधिष्ठान नसेल तर सामर्थ्य नाही, सामर्थ्य नसेल तर चळवळ थांबली. म्हणजे स्वदेव कुठला? जो निर्गुण निराकार आहे, जो 24 तास जपा अजपा हा मंत्र जपत या देहाचे अखंड ध्यान धरून आहे, ज्या चैतन्य शक्तीवर देहाचे सर्व व्यापार चालतात, ज्याच्यामुळे आवाहन म्हणजेच श्वास विसर्जन म्हणजे निश्वास आहे, जो येताना आवाहन दिसत नाही किंवा जाताना विसर्जन दिसत नाही. विसर्जन म्हणजे विषयांचा विसर, हेच ज्याचे आव्हान आहे, सर्व तोच करीत असून हे सुद्धा आव्हानच आहे. मी हे सर्व करतो असे जो कधीच प्रगट करीत नाही, हे विसर्जन. युगान युगे एकला एक चालवी तिन्ही लोक, युगान युगे एकला एक चालवी तिन्ही लोक असा ज्याचा अधिकार आहे. राम होऊन तो आला, कृष्ण होऊन तोच आला, समर्थ रामदासाच्या रूपाने तोच अवतरला आणि आताही तुमच्या आमच्याकडे कार्याला जो उभा आहे तोच स्वदेव.
350 वर्षापूर्वी मानवाची अत्यंत दीन अवस्था पाहून त्यातून त्याची मुक्तता व्हावी, उदात्त हेतूने श्री समर्थांनी मानवाला वरील शिकवण दिली. त्यांनीच स्वधर्म, स्वदेश व स्वदेव यांची मुहूर्तमेढ रोवून उद्ध्वस्त झालेले असंख्य संसार व प्रपंच पुन्हा नेटके केले.